नमस्ते. आपले अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 497वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. कोणतेही काम अगदी लक्ष देऊन केले तरी कधीतरी चूक होणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे. आणि सरकारने काहीही केले, कितीही चांगले केले तरी त्यात फक्त चुकाच शोधणे हे विरोधी पक्षाचे लक्षण आहे. कोणतेही काम अगदी लक्ष देऊन केले तरी कधीतरी चूक होणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे. आणि सरकारने काहीही केले, कितीही चांगले केले तरी त्यात फक्त चुकाच शोधणे हे विरोधी पक्षाचे लक्षण आहे. दुसरी कविता आहे. मी काहीही केले तरी वडील म्हणत, आणखी चांगले झाले असते, थोडे जास्त कष्ट घेतले तर कोणी काही मरत नाही. पण मला हल्लीचा जमाना ठाऊक आहे, केव्हा काय होईल ते सांगताच येत नाही. म्हणून मी ठरवलंय की जास्त कष्ट घ्यायचा धोका पत्करायचाच नाहीये. मी काहीही केले तरी वडील म्हणत, आणखी चांगले झाले असते, थोडे जास्त कष्ट घेतले असते तर कोणी काही मरत नाही. पण मला हल्लीचा जमाना ठाऊक आहे, केव्हा काय होईल ते सांगताच येत नाहीये. आणि म्हणून मी ठरवलंय की जास्त कष्ट घ्यायचा धोका पत्करायचाच नाहीये. माझी तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथाचा पुढचा 32वा भाग. माणसात तर सरासरी तिन्ही गुण असतात, मतमतांतरे यामध्ये सारे बुडलेले असतात. माणसात तर सरासरी तिन्ही गुण असतात, मतमतांतरे यामध्ये सारे बुडलेले असतात. गाढ झोपेचे त्यांच्यामध्ये विशेष स्थान असते, स्वेच्छेने होणारे सारे तेव्हा थांबून जाते. गाढ झोपेचे त्यांच्यामध्ये विशेष स्थान असते, स्वेच्छेने होणारे सारे तेव्हा थांबून जाते. इच्छा भावना व मनातले सारे स्थिर असते, जेव्हा कोणीही गाढ झोपेमध्ये असते. इच्छा भावना व मनातले सारे स्थिर असते, जेव्हा कोणीही गाढ झोपेमध्ये असते. जे जे बाहेर होते त्याची जाणीवही नसते, ही अवस्था समाधीच्या जवळची असते. जे जे बाहेर होते त्याची जाणीवही नसते, ही अवस्था समाधीच्या जवळची असते. माहित काही नसते म्हणून ही अवस्था असते, हीच अवस्था ज्ञानामध्ये समाधी म्हणविते. माहित काही नसते म्हणून ही अवस्था असते, हीच अवस्था ज्ञानामध्ये समाधी म्हणविते. इंद्रियांनी नाही समजणे झोपेमध्ये असते, आठवण आणि भ्रम गाढ झोप दूर करते. इंद्रियांनी नाही समजणे झोपेमध्ये असते, आठवण आणि भ्रम गाढ झोप दूर करते.
जे घडले ते मनामध्ये तरीही चालत राहते. अशा प्रकारे मन थोडे काम करत राहते. जे घडले ते मनामध्ये तरीही चालत राहते. अशा प्रकारे मन थोडे काम करत राहते. मनात काय झाले ते उठल्यावर आठवत नसते. नवीन काही झोपेमध्ये मनात शिरत नसते. मनात काय झाले ते उठल्यावर आठवत नसते. नवीन काही झोपेमध्ये मनात शिरत नसते. माझे शरीर त्याचे भाग, मन आणि अहंकार, आनंद दुःख विश्रांती सारे बाहेरील असते. माझे शरीर अन त्याचे भाग, मन आणि अहंकार, आनंद दुःख विश्रांती सारे बाहेरील असते. पंचप्राण अन पाचही भूत सारे बाहेरील असते. जे वास्तवात नाही ते सारे परिणाम असते. पंचप्राण अन पाचही भूत सारे बाहेरील असते. जे वास्तवात नाही ते सारे परिणाम असते. जे मी नाही ते सारे आपल्याला जाणवते. हे वेगळे ते वेगळे असेच वाटत राहते. जे मी नाही ते सारे आपल्याला जाणवते. हे वेगळे ते वेगळे असेच वाटत राहते. या सर्वांपासून आत्मा वेगळाच राहतो. रूप भावना नावांपासून अलिप्तच असतो. या सर्वांपासून आत्मा वेगळाच राहतो. रूप भावना नावांपासून अलिप्तच असतो.